भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारांनी कुठल्या गावात गेलं नाही, कुणाला तोंड दाखवलं नाही. आणि आता तुम्ही बघता की खासदार कसे असतात, त्यांनी एकामागं एक आता दिल्लीमध्ये तुम्ही बघता की दोज ताई सोलापूरच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोलतात. जे अंधभक्त होते भारतीय जनता पार्टीचे, ते कधी विकासावर बोलत नाहीत, कामावर बोलत नाहीत, भ्रष्टाचारावर बोलत नाहीत, बेरोजगारीवर बोलत नाहीत. केवळ हिंदुत्व हे त्यांच्या डोक्यात आणि लोकांच्या डोक्यात भिनवण्याचं काम केलं. ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम करण्याचा घडवण्याचा पाप ह्या भारतीय जनता पार्टीने केलं. त्यामुळं लोक ह्यांना स्वीकारलं नाहीत. आता ह्या लोकांनी सुधारलं पाहिजे, नाहीतर ह्याच्यापेक्षा विधानसभेला यांची 72 हाल होणार आहे. की एमएमला शब्द दिलता, कोण म्हणणं कम्युनिस्टला शब्द दिलता. आता वादळ बरेच शहरमध्ये हा काँग्रेसचाच राहणार आहे. काँग्रेस पक्षाने कुणालाही ह्या ठिकाणी आम्ही ही जबाबदारी दिलेली नाही किंवा आम्ही कुणालाही शब्द दिले नाही, कुणालाही देणार नाही. हे काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी लढवणार आहे. 11 जागामध्ये 4 ठिकाणी काँग्रेस लढवेल, 4 ठिकाणी राष्ट्रवादी लढेल आणि 3 ठिकाणी शिवसेना लढेल, असं माझं वैयक्तिक काँग्रेस अध्यक्ष नात्याने मत आहे. काटादे साहेबासारखा जर काँग्रेसला उमेदवार शहर उत्तरला मिळत असेल तर सिंगल फाईट आहे. भारतीय जनता पार्टीवर काँग्रेस तिथं जर झालं तर सिंगल फाईटमध्ये काटादे साहेब कधीही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला सर आहेत. आमचे उमेदवार त्यावेळेचे एलगोरला थांबून आडम असताना आम्ही त्या मदत केली आणि हा मतदारसंघ सोडला. ठीक आहे, एकदा आम्ही त्यांना मदत केली, त्यांना आमदार बी केलं, आम्ही प्रामाणिक काम केलो, आम्ही सगळे होतो त्यावेळेस. पण आता जर हे हक्काचा मतदारसंघ आमच्याकडे उमेदवार असताना आम्ही त्यांना कसं देऊयात? अँटी लॅट सुभाष बापूच्या विरुद्ध झालेलं आहे. फक्त काँग्रेसवाल्यांनी हातात हात घालून काम करावं. पायात पाय घातलं तर त्याचं नुकसान होईल. मला पक्षाने सांगितलं दक्षिणमध्ये लढवा तर मी दक्षिणमध्ये लढवेल. मला पक्षाने सांगितलं नाही तुम्ही शहरमध्ये लढवा तर मी मध्यमध्ये लढवेल. पक्ष जे देईल आदेश ते मी मानणारा माणूस आहे. त्यामुळे पक्षाने मी मागताना दोन्हीकडे मागणार आहे. त्यामुळे पक्ष जिथून देतील त्या ठिकाणी आपण इलेक्शन लढवणार. आज मी सांगतो, महेश अण्णांनी किंवा काटादे साहेबांनी दोघांपैकी कोण बी तिथं इलेक्शन लढू दे त्यांनी हरतात साहेब. भारतीय जनता पार्टी हरते. महेश अण्णा देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत आणि काटादे साहेब तेवढ्याच ताकदीचे आहेत. गावगाव करतात तर ते पैसे शिंदे साहेबांनी दिले आहेत ना, 250 कोटी. शेवट काय आणलं त्यात? काय आणलं? तुमचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे? दर्शक नमस्कार. बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपण काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना निमंत्रित केले. नरोटेचं स्वागत आपलं बिहार विशेष या कार्यक्रमात. खरं तर लोकसभा निवडणुकीत जे काँग्रेसला यश मिळालं, राज्यात मिळालं, सोलापूर मतदारसंघात देखील एक परिवर्तन झालं आणि ह्याच्यानंतर काँग्रेस आता काहीशी आक्रमक झाले आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसनं जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली. राज्याचं एकंदरीत चित्र पाहिलं तर अगदी स्वबळाचा नारा इथपर्यंत कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. असंच काहीसं वातावरण सोलापुरात देखील आहे. सोलापूरच्या 3ही मतदारसंघाच्या बाबतीत मागणी होती. म्हणजे काँग्रेसकडनं शहर उत्तरची देखील मागणी होती आहे, मध्यचे देखील. मध्य तर मतदारसंघ काँग्रेसचा आहेच, पण याचबरोबर आणखीन दक्षिण मतदारसंघ आहे. या तिन्हीच्या बाबतीत काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हे सगळेच आग्रही आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आज काँग्रेसची तयारी कशा पद्धतीचीच आहे. महाविकास आघाडी म्हणून जे घटक पक्ष आहेत त्यांच्या समवेत त्यांची चर्चा कशा पद्धतीने, जे मुख्य म्हणजे जे दावे करण्यात येत आहेत त्या बाबतीत काय. आणि हे सगळं होत असताना आज काँग्रेस शहरात चेतन नरोटे आपल्याबरोबर आहे. लोकसभा निवडणुकीत जो काँग्रेसचा विजय इथून झाला त्यातली खरी कारणं देखील आज आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायची आहेत. याचं एक कारण देखील असं आहे की ज्यावेळेला हे सगळं मतदान लोकसभेत झालं होतं त्यानंतर अगदी चेतन नरोटे यांनी पुढाकार घेतला होता आणि त्याच दिवशी एक विजयी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न जो होता तो चेतन नरोटे यांच्या एका नेतृत्वाखाली सगळा झालेला होता. मग तो आत्मविश्वास कशा पद्धतीचा होता हे आणि आणखीन असे अनुषंगिक जे विषय आहेत ते आपण संवाद साधणार आहोत चेतन नरोटे यांच्याशी. नरोटे साहेब, सुरुवातीला आपण असं म्हटलं की खरं तर बाकीचे विषय आहेतच, पण जो लोकसभेतला विजय होता त्याच्या पाठीमागची खरी कारणं जाणून घ्यायची आहेत. आणि मुख्य जो तुमचा आत्मविश्वास त्यावेळेला होता की जी एक मिरवणूक तुम्ही काढलेली होती, एवढा आत्मविश्वास त्यावेळेला कसा आलेला होता
की ज्या मतदारसंघात दोनदा काँग्रेसचा पराभव झालेला असतो आणि मग अशा वेळेला मात्र तुम्ही एक विजयी मिरवणूक त्याच दिवशी काढता? साहेब, एक शिंदेसाहेब आणि काँग्रेस पक्षामुळं एक शहराचा अध्यक्ष मला केलं गेलं आणि ह्या सगळ्या इलेक्शनमध्ये मी प्रत्येक मोमेंटमध्ये मी होतो आणि सुरुवातीपासून जे लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतले होते, ही इलेक्शन एकतर लोकाला असं वाटत होतं की पाचही आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, तई हे एकटे आहेत आणि भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी विजय होणार. मी सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट देतो तईला की ज्या भारतीय जनता पार्टीने सुरुवातपासून हे तई भारतीय जनता पार्टीच्या कडनं खासदार होणार आहेत किंवा भारतीय जनता पार्टीकडनं उभारणार आहेत, हा एक त्यांचा गोबल प्रचार होता. आणि लास्टपर्यंत त्यांचे नेते, त्यांची मंडळी, त्यांचे अनेक राज्यातले नेते तईंना शिंदेसाहेबाकडे ते संपर्क होते. ते म्हणत होते की तईंना भारतीय जनता पार्टीकडनं उभा करा. तर तईंनी लास्टपर्यंत सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीकडनं उभारणार नाही, मी काँग्रेसकडनंच उभारणार आणि माझ्या रक्तात काँग्रेस आहे. आणि ते खऱ्या अर्थानं पहिला त्यांना सगळ्यांना वाटत होतं की आमच्यासारख्याला ते बोलून दाखवते भारतीय जनता पार्टीचे नेते म्हटले की उद्या मुंबईत ठरणार आहे, दिल्लीत ठरणार आहे की ते आमचेच उमेदवार आहेत, असं भारतीय जनता पार्टीला वाटत होतं. आणि काही जणांनी हे पण सांगितलं की निवडून आल्यानंतर त्या भाजपमध्ये येतील, परत इथपर्यंतही चर्चा पण होती. ते तईंनी सांगितलं की आम्ही काँग्रेसमध्ये राहणार, काँग्रेसने आम्हाला एवढं आजपर्यंत 40 वर्ष आम्हाला काँग्रेसने एवढं पदं दिलेलं आहेत, आम्हाला एवढं मिळालेलं आहे, त्यामुळे आम्ही काँग्रेस सोडणार नाही. हे तईचं मोठं क्रेडिट आहे. दुसरं जे आहे की महाराष्ट्र देशभरामध्ये खरं तर तुम्ही बघा की 79 हे खासदार हे 2000 फरकाने पडलेले आहेत. कोण 200ने पडले आहे, कोण 47 मताने पडले आहे, कोण 150 मताने पडले आहे. तर असे 79 खासदार आहेत की ते 2000च्या फरकाने गेलेले आहेत. त्यामुळे हे इलेक्शन आम्ही जिंकलेलेच आहे. काय ह्या इलेक्शनमध्ये एकतर हुकुमशाही, सोलापुरामध्ये जो काही तुम्ही सांगतो ना साहेब, परिवर्तन केलं, सोलापूर शहरामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने एक हुकुमशाही, तानाशाही की समोरच्या कॅन्डिडेट आमच्याकडं आला ठिकाणी तर त्याला जेलमध्ये घालायचं, हे 1 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीने ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये केलं होतं. त्यामुळे हुकुमशाही, तानाशाहीला लोक कंटाळले होते. दुसरी गोष्ट की त्यांचा जो नारा होता की काँग्रेस मुक्त देश करायचा, एक एक राज्य आमच्याकडे येत होते. तुम्ही बघा, कर्नाटकचा राज्य आमच्याकडे आलं, तेलंगणा आमच्याकडे आलं. ही जी लोकांना की समोर उमेदवारच नसायला पाहिजे, ही जी भारतीय जनता पार्टीचं टार्गेट होतं. त्यामुळं देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोक ह्या सगळ्या तानाशाही, हुकुमशाहीला कंटाळले होते. आणि महाराष्ट्रात जो फॅक्टर झाला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जे आहे, इथली इलेक्शन महाराष्ट्रातली उमेदवार बघून लोकांनी घेतलेला आहे. तई गेले 15 वर्षाला आमदार होते. ज्या पद्धतीने त्यांची गरिबाबरोबर नाळ होती, ते नाळ त्यांनी लास्ट पण तुटू दिलं नाही, इतकं त्याचं प्रचंड काम होतं. त्यामुळे त्यांना लोकांनी पसंत दिली. दुसरा जो फॅक्टर होता तो शेतकऱ्यांचा होता. तिसरा फॅक्टर होता तो घटना बदलणार, ज्या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी बोललं किंवा ह्या देशाची घटना बदलायची आहे म्हणून आम्हाला 400 पार पाहिजे, ते लोकांना आवडलं नाही. बाबासाहेबांची जर घटना कोण हात लावत तर हात आम्ही कलम करू असं लोक आम्हाला म्हणत होते, ते हात जाळून टाकू असं आम्हाला लोक म्हणत होते. त्यामुळं तो वर्ग जो होता, दलित वर्ग, पूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, सोलापूर शहरामध्ये तो भक्कम असा काँग्रेसच्या मागं थांबलेला होता. शेतकऱ्यांना कळत होतं की बाबा हे 2,000 रुपये आमच्याकडनं घेतात आणि GSTच्या माध्यमातून आमच्याकडनं 18,000 वर्षाला काढून घेतात. त्यामुळे शेतकरी, ज्या शेतकऱ्याला तुम्ही हमी भाव सांगितलात, ज्या शेतकऱ्यांना तुम्ही हमी भावाची गॅरंटी दिलात, तुम्ही करू शकला नाही. त्या दिल्लीच्या स्थळावर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, अनेक शेतकऱ्यांना मारलं गेलं. हे पूर्ण शेतकरी हा असं आमच्या पाठीमागं होता. दुसरं, जरंगे पाटील जे मराठा समाज होता की त्यांना तुम्ही आरक्षण देतो म्हणलात महाराष्ट्रात, ते आरक्षण तुम्ही देऊ शकला नाहीत. धनगर बांधवाला तुम्ही सांगितलं की आम्ही आरक्षण देतो, ते तुम्ही देऊ शकले नाहीत. भारतीय जनता पार्टी बॅकफुटवर जायला हे 5-6 महत्त्वाचे कारण आहेत. आणि पण त्यामध्ये याच्यामध्ये अगदी आपण विचार केला तर मोहोळसारखा आपण एक मतदारसंघ घेऊ,
मग तिथं जर आपण काही कागदोपत्री पाहिलं तर त्या बूथवर काँग्रेसचा कार्यकर्ताही कदाचित नसेल, मोहोळ पण घ्या, तिथून जर एवढं मताधिक्य मिळतं, पंढरपूर मंगळवेढा मोहोळ घ्या, आहे. पंढरपूर घ्या, काँग्रेसचा त्या हे- ठिकाणी बूथवर माणूस ना, पण हे इलेक्शन हातात लोकांनी घेतले होते साहेब. जे गेले 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारने कुठल्या गावात गेलं नाही, कुणाला तोंड दाखवलं नाही. आणि आता तुम्ही बघता की खासदार कसे असतात, त्यांनी एकामागं एक आता दिल्लीमध्ये तुम्ही बघता की दोज ताई सोलापूरच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोलतात. ते मराठा समाजबद्दल बोलले, धनगर बांधवांबद्दल बोलले, सोलापूरच्या विमानतळाबद्दल. हे अपेक्षा होती लोकांची की भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारांनी काम केलं पाहिजे. ते काम न केल्यामुळं एक अँटी लाट भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होती. आणि जे अंधभक्त होते भारतीय जनता पार्टीचे, ते कधी विकासावर बोलत नाहीत, कामावर बोलत नाहीत, भ्रष्टाचारावर बोलत नाहीत, बेरोजगारीवर बोलत नाहीत. केवळ हिंदुत्व हे त्यांच्या डोक्यात आणि लोकांच्या डोक्यात भिनवण्याचं काम केलं. इथली इलेक्शन देखील हिंदू आणि मुस्लिम करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यात ते यशस्वी झाले नाहीत. हे सर्व लोक आता ओळखून आले आहेत. नाही, पण ज्या मुद्द्यावर त्यांनी इलेक्शन लढवले, राम मंदिर, त्या राम मंदिरच्या तिथले देखील यांचे भारतीय जनता पार्टी शीट पडलेले आहेत. केदारनाथ बद्रीनाथ इथले यांचे शीट पडलेले आहेत. ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम करण्याचा घडवण्याचा पाप ह्या भारतीय जनता पार्टीने केलं. त्यामुळं लोक ह्यांना स्वीकारलं नाहीत. आता ह्या लोकांनी सुधारलं पाहिजे, नाहीतर ह्याच्यापेक्षा विधानसभेला यांची 72 हाल होणार आहे. नाही, पण नरवडे साहेब, आता एक महत्त्वाचं हे होतं की याच निवडणुकीत म्हणजे खरं तर हा मतदारसंघ जिंकाचाच याच इराद्यानं मला वाटतं महाविकास आघाडी आणि काँग्रेस उतरलेली होती आणि तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झाला. हे सगळं करत असताना बेरजेचं अभूतपूर्व असं राजकारण काँग्रेसने घातलेलं होतं. आता जना म्हणून तुम्ही शब्द दिला, ते सगळे आपल्यासमोर येताना दिसत आहेत. याच्यातनं काँग्रेसची अवस्था काय होईल? जना म्हणजे कुणाला दिलं तुम्ही सांगा ना, मी बोलतो कोणाला दिलं. नाही, याच्यामध्ये एक आहे की माकपला शब्द दिला. माकपचे आज आडम मास्तर जे आहेत तर त्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की शिंदेसाहेब आपला शब्द फिरवणार नाही. पवार साहेब देखील आमच्यासाठी अनुकूल आहेत. मग आता शहर मध्याच्या बाबतीमध्ये आज अगदी मध्यच्या बाबतीत, सोलापूर शहर मध्याच्या बाबतीत जर उघडपणेच अगदी बोलायचं झालं तर आज इथं उपस्थित असलेले काँग्रेसचे शहर अध्यक्ष स्वतः चेतन नरोटे हे देखील उत्सुक आहात तुम्ही शहर मध्यमधनं. अशा वेळेला हा मतदारसंघ नेमका आता कुणाचा, म्हणजे तुम्ही आज शहर मध्ये हा काँग्रेसचाच राहणार आहे. काँग्रेस पक्षाने कुणालाही ह्या ठिकाणी आम्ही ही जबाबदारी दिलेली नाही किंवा आम्ही कुणालाही शब्द दिले नाही. आडम मास्तर प्रयत्न करतायत, आनंद आहे आम्हाला. आणि माझी तुम्ही अनेक वेळा मुलाखत बी बघितली की जरूर आडम मास्तर हे आमच्या सगळ्यांना भेटतात. नाना पटोलेला भेटले, शिंदे साहेबांना भेटले, मातोश्रीपर्यंत गेले. मातोश्री पण ते त्यांचं काम आहे साहेब. मी आज देखील सांगतो की आम्ही कुणाला कम्युनिस्टला शब्द दिला नाही, MIM ला शब्द दिला नाही. ही जागा काँग्रेसची आहे, ह्या ठिकाणी काँग्रेसचाच उमेदवार उभारणार. जे कोणी काँग्रेस पक्षाला तिकीट मिळेल त्याचं आम्ही प्रामाणिक काम करणार. अजून तुम्हाला सांगतो की काही लोक आता पुढं उठवतील की MIM ला शब्द दिलता, कोण म्हणणार कम्युनिस्टला शब्द दिलता. आता वादळ बरेच येईल, पण मी त्या सगळ्या कारण डोळा जो आहे तो शहर मध्यावरती आता कुणालाही देणार नाही. हे काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे, काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी लढवणार आहे. नाही, पण प्रत्येकाचं एक असं आहे की गणित, आम्ही त्यांना तिथं मदत केलेली लोकसभा निवडणुकीला, तेव्हा काँग्रेसने आता विचार करायलाच पाहिजे आमचा. हे त्यांचं बरोबर आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या जे मदत केली आहे हे त्यांचं मागणं बरोबर आहे, तर त्याची परतफेड तुम्ही केली पाहिजे. नाही केली पाहिजे ना. मग ती कशी होणार? पण आम्ही कुठलाही शब्द दिला नाही. बघा साहेब, इंडिया अलायन्समध्ये हे सगळे घटक पक्ष आमच्याबरोबर होते आणि इथली जी जागा आहे, टोटल जिल्ह्यात 11 जागा आहेत. 11 जागामध्ये 4 ठिकाणी काँग्रेस लढवेल, 4 ठिकाणी राष्ट्रवादी लढेल आणि 3 ठिकाणी शिवसेना लढेल, असं माझं वैयक्तिक काँग्रेस अध्यक्ष या नात्याने मत आहे. तर काल आमचा एक मेळावा झाला, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काय लोक आमची टीका करतो, मी ती टीका थांबवली की हे घटक पक्ष आपल्याबरोबर आहेत. ज्यांनी महिन्यापूर्वी आपल्याला मदत केली त्यांच्या विरुद्ध बोलायला नाही पाहिजे. पण आमचे जे घटक पक्ष आहेत इतर ठिकाणी, आडम मास्तर आता वय 81 आहे, त्यांना मागं काँग्रेस पक्षाने आमचा उमेदवार थांबून, आमचे उमेदवार त्यावेळेसचे एलगोरला थांबून आडम मास्तरला आम्ही त्या मदत केली आणि हा मतदारसंघ सोडला.
ठीक आहे, एकदा आम्ही त्यांना मदत केली, त्यांना आमदार बी केलं, आम्ही प्रामाणिक काम केलो, आम्ही सगळे होतो त्यावेळेस. पण आता जर हे हक्काचा मतदारसंघ आमच्याकडे उमेदवार असताना आम्ही त्यांना कसं देऊयात? काँग्रेस पक्षाकडे उमेदवार आहेत आणि ते सक्षम उमेदवार आहेत आमच्याकडं. मग आमच्या लोकांना उपाशी ठेवायचं, लोकांना भरवायचं, हे काँग्रेस पक्षातल्या लोकांना आवडणार नाही. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की इथली जे सीट आहे ती काँग्रेस लढवणार. नरेंद्र साहेब, आपण आता अगदी जे म्हटलं की मध्यमधून एक तुम्ही सुद्धा इच्छुक आहात तिथून, आणि आपल्याबरोबर अन्य उमेदवार देखील इच्छुक आहेत तसे. खरं तर मध्यसाठी अजूनही तुम्ही म्हणता की अर्ज तसा कोणी भरलेला नाही, नेला नाही, काही झालेलं नाही आहे. पण हे सगळं होत असताना मुस्लिम समाजाकडनं एक प्रमुख मागणी होती की तिथून भलेही काँग्रेसचा उमेदवार असावा, पण तो मुस्लिम समाजाचा असावा, ही जी मागणी होती. आणि त्याच्यामध्ये मध्यंतरी जी काही पत्रकार परिषद वगैरे झाली तर त्याच्यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक हे देखील त्या पत्रकार परिषदेला होते आणि समाजातून ती तशी मागणी होती. आता ही मागणी, समजा बाकी तर काही शब्द तुम्ही कुणाला दिलेले नाही म्हणता, पण आता अशी जी मागणी होती त्याबद्दल काय वाटतं? नाही, जरूर त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे, त्या लोकांनी काम केलं आहे, मागितलं पाहिजे. पण सगळ्याला माहिती आहे किंवा सगळ्याला जाणून आहे की एक पक्ष सृष्टी आहे, तिथपर आपल्याला सगळ्याला अधिकार आहे मागाचा, हक्काने आपण मागितलं पाहिजे आणि त्यांनी मतदान केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा अधिकार आहे मागण्याचा. पण श्रेष्ठीने ज्याला तिकीट देईल त्याच्या मागं आपण सगळं थांबलं पाहिजे, असं अध्यक्ष नात्याने मला असं वाटतं आहे. काही राष्ट्रवादीचे देखील एक पदाधिकारी म्हणू किंवा इच्छुक म्हणूया, त्यांनी सुद्धा एक युक्तिवाद त्याच्यामध्ये केला आहे की महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, शहर मध्यची, मागू दे ना, आणि जी आम्हाला ती राष्ट्रवादीला मिळावी, आणि नसेल तर आम्ही मग दक्षिणमधूनही आम्हाला जागा लढवता येईल, असं जो काही दावा केला जातोय. मागणं हे त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादी राहू दे, शिवसेना राहू दे, आता अमर पाटील देखील तिथनं शिवसेनेतनं मागतात दक्षिणमध्ये, इकडं बरेच लोक मागतात, मागणं त्यांचा अधिकार आहे. शेवटी ज्यावेळेस हे सगळं वर जाईल तिथं पवारसाहेब असतील, इकडनं शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, इकडनं आमच्याकडनं जे आमचे कोण नाना पटोले साहेब, शिंदेसाहेब, शिवसेनेकडनं उद्धवसाहेब ठाकरे त्यांचा गट असेल, हे सगळं वर होणार आहे. आज मागाचा अधिकार सगळ्याला आहे आणि मागू शकतो सगळेजण. नरेंद्र साहेब, म्हणजे आता काँग्रेसने एक ती प्रोसिजर सुरू केलेली आहे की इच्छुकांचे अर्ज आपण मागवत आहात. म्हणजे दक्षिणमधनं आता आपल्याला दिसतं असं की बाबा मिस्त्री जे आहेत तर त्यांनी एक अर्ज नेल्याची माहिती मिळते. मध्याच्या बाबतीमध्ये अजून कोणी तसं नाही आहे, याचं काय कारण? दक्षिणमध्ये जवळजवळ 8 लोकांनी फॉर्म घेतलेला आहे. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्यांदा स्टार्टिंगला माजी आमदार दिलीप माने साहेबांनी घेतला, त्यानंतर महादेव कोळनेरेंनी घेतला आहे, कोळी साहेबांनी घेतला आहे, देवकर साहेबांनी घेतला आहे, आज बाबा मिस्त्रींनी घेतला आहे, दक्षिणमधनं विजय हातोरेंनी घेतला आहे, सुभाषराव चव्हाणनी घेतलेला आहे. दक्षिणमधनं आत्ता सध्याला 8 अर्ज गेलेले आहेत. शहर मध्यमधनं आणखी कोणी घेतलेलं नाही. उत्तरमधनं षडगार सरांनी घेतलेलं आहे. ह्याच्या पुढे घेतील ना लोक, अजून त्याची तारीख आहे, मुदत आहे, वेळ आहे. नाही, पण मध्याच्या बाबतीत काय वाटतं? म्हणजे अजूनही कोणी अर्ज नेला नाही, बोलणारे दावा करणारे तर आपल्याला भरपूर दिसतात, आणि खरं तर हायलाईट जो होतोय तो शहर मध्यच होतोय. नाही, मला असं आणि असं असताना अर्ज कुठले नेले जात नाही, याचं कारण काय? हे लोक सगळे ताई किंवा साहेबाला विचारून भरतील किंवा आम्ही हे अर्ज घेऊ का, फॉर्म घेऊ का, त्यामुळे हे लोक सगळे थांबले असतील. उद्या 3-4 तारखेला ताई साहेब आहेत, त्यात बरेच लोक भेटतील, विचारतील, अर्ज भरतील सगळे. आणि ज्या दक्षिणसाठी आपण म्हणतो की 8-10 जणांनी अर्ज नेले, तिथे एक काँग्रेसला जो काही 10,000चा लीड मिळालेला आहे, त्यामुळं काँग्रेसचा एक आत्मविश्वास वाढला असं वाटतं दक्षिणमधनं ह्या सगळ्या गोष्टी. दक्षिणची गेल्या वर्षी शीट निघाली असते. तुम्ही बघा, बाबा मस्टरने 58,000 मतं पडले आहेत. दक्षिणची हा शीट निघेल 100%. दक्षिण हा काँग्रेसचा पूर्वी भारी केला होता, तिथून आनंदराव देवकर यांनी 5 वेळा, देवकर साहेबांनी 5 वेळा इलेक्शन लढले, ते विन झाले. त्या तालुक्याने शिंदेसाहेबांना निवडून दिलं, ह्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाले. तसा हा तालुका धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेसबरोबर राहिलेला आहे. त्यामुळे तिथून देखील भविष्यकाळामध्ये अँटी लॅट सुभाष बापूच्या विरुद्ध झालेलं आहे. फक्त काँग्रेसवाल्यांनी हातात हात घालून काम करावं, पायात पाय घातलं तर त्याचं नुकसान होईल. उमेदवार कोण राहील मला माहीत नाही, पण सगळ्यात जास्त मागणी दक्षिणमधनं आहे. आतापर्यंत 8 अर्ज घेतील, अजून एक 8 अर्ज जातील असं मला वाटतं आहे. अनेक लोकांचा
आत्ता महाराष्ट्रभर काँग्रेसचे सीटं वाढल्यामुळं आता लोकसभेला जवळजवळ 14 खासदार काँग्रेसचे आले आहेत आणि त्यामुळं काँग्रेसकडं आत्ता मागणी जास्त आहे. जे लोक काँग्रेस सोडून जात होते ते लोक सगळे आता काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि इथून दिवस काँग्रेसला चांगले आहेत. काँग्रेसला दिवस चांगले तिथून आणि अशा सगळ्या काळामध्ये खरं तर म्हणजे तुमच्याकडे देखील प्रत्येकाचं लक्ष लागलेलं असतं. खरं तर महापौर पद जे तुमचं होतं ते मला वाटतं काही कारणाने हुकलं, म्हणजे मला वाटतं ते सीट त्याला आरक्षित झालं असल्यामुळं तुमची ती संधी हुकलेली होती, नसेल तर महापौर पद हे तुमच्याकडं सहज अगदी आलेलं असतं. आता विधानसभेसाठी तुमच्या मनात काय विचार? हे पक्ष जे मला सांगेल ते मी करणार आहे. पक्ष मला नाही, आता आपण असं अगदी सांगतो उघडपणे ना. तुम्हाला विचारायचं तर मग कुठल्या मतदारसंघाला तुमची पसंती आहे? हे बघा, मला पक्षाने सांगितलं दक्षिणमध्ये लढवा तर मी दक्षिणमध्ये लढवेल. मला पक्षाने सांगितलं नाही तुम्ही शहरमध्ये माझा लढवा तर मी मध्यमध्ये लढवेल. पक्ष जे देईल आदेश ते मी मानणारा माणूस आहे. त्यामुळं पक्षाने मी मागताना दोन्हीकडे मागणार आहे. त्यामुळे पक्ष जिथून देतील त्या ठिकाणी आपण इलेक्शन लढवणार आहे. म्हणजे चेतन नरोटे इच्छुक आहेत हे मात्र नक्की आहे. लोकांची मागणी आहे. मी गेले 27-28 वर्षाला बघता 28 वर्ष झालं मी समाजसेवेमध्ये आहे, नगरसेवक आहे आणि अनेक वेळा तुम्ही बघता की पूर्वी लोक भाऊ म्हणायचे, त्यानंतर मेंबर झालो, त्यानंतर साईजन चेअरमन झालो, आता अध्यक्ष झालो. अजून आपल्या नशिबात आहे काय आपल्याला माहीत नाही. आपण काम करत राहणं हे आपलं काम आहे. त्यामुळे कुणाच्या नशिबात आहे काय असतं आज सांगता येत नाही. लोकांनी एकदा ठरवलं तर होऊ शकतं आहे. म्हणजे तुमच्यासाठी मध्य सोयीस्कर वाटतो खास, कारण महानगरपालिकेमधून तुमच्या कामाची सगळी तिथली जी सगळ्यात चांगली ओळख जी मध्य हा खरं तर तई ज्याला धनगर समाज नेतृत्वाचा ते तर तोही वेगळा एक भाग आलाच त्यातला. तई ज्याला मध्यचा वारसदार नेमतील ते त्या ठिकाणी विनर होणार आहे. आता तई काय करतील हे मला आज माहीत नाही, पण त्यांचा रोल आहे फार महत्त्वाचा, तईंचा रोल आहे. त्यामुळं माझी आणखी त्यांच्यावर काही चर्चा झालेली नाही. पण कार्यकर्त्यांचा आग्रह की जुनं हे धनगर बांधव म्हणजे देवकर साहेब 5 वेळा तिथून आलते, तिथून तुम्ही भरावा असं बऱ्याच लोकांची इच्छा आहे. काय लोकांचं असं माझा प्रभाग आहे 7 रस्त्यापर्यंत, तुमचे इथं मत आहेत इथं तुम्ही भरा असं काय लोकांचं आमच्या प्रभागातील किंवा शहरात असतील त्यांचं असं मत आहे. पण ठीक आहे, मागणं आपलं नाही, काम पण आहे. शेवटी एक आहे की काँग्रेसला तुम्ही म्हणता चांगले दिवस आले. आज आपण फक्त सोलापूरचा विचार करूया. सोलापुरात देखील काँग्रेसला फारच तसे चांगले दिवस आले आपण असं म्हणायचं. आणि याच्यामध्ये एक शहर अध्यक्ष म्हणून जी काय तुम्ही जबाबदारी घेतली आणि तिथनं जे काही एकंदरीत सगळे तुमची भूमिका राहिली, तुमचं जे कार्य राहिलं, शेवटी याची पोचपावती पक्ष देईलच. देणार 100%. शिंदेसाहेबावर तईवर पक्षावर विश्वास आहे. तळागाळातल्या लोकांना आता बघा, राहुलजी गांधींनी परवा रमेश चिल्ली त्याला महाराष्ट्राच्या आमच्या मिटिंगला आले होते, तिथं आम्ही सगळेच होतो आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की युवक लोकांना ह्या असं शहरांना संधी द्या. आणि तई बघा तुम्ही आता महाराष्ट्रभर तुम्ही आता बघा तई इकडे यंग होत्या, तई निघून गेले तिकडं. मोहिते पाटील धैर्यशील यंग होते निघून गेले तिकडं. ओमराजे निंबाळकर यंग ते निघून गेले तिकडं. विशाल पाटील यंग आहेत ते निघून गेले. लोकाला बदल पाहिजे. त्यामुळं काय होईल सांगता येत नाही. लोकाला चेंज पाहिजे. ह्या चेंज होणार आहे. महाराष्ट्रामध्ये लाट आहे, सुप्त लाट आहे. ती 2, 4, 5 वेळा उभारले त्यांना घरी पाठवतील लोक. आणि नवीन जे आत्ता लोकांना अपेक्षित आहे की नवीन महाराष्ट्र हा घडला पाहिजे, नवीन महाराष्ट्रामध्ये हे नवीन लोक संधी मिळाले पाहिजे. तर आता त्या मूडवर लोक आहेत. त्यामुळं बदल घडणार सगळीकडं. नाही, याच अनुषंगाने आता विचारायचं की पूर्वापार म्हणजे आपण सोलापूर शहराचा विचार केला तर तो काँग्रेसला मानणारा किंवा काँग्रेसच्या पाठीशी उभं राहणारं शहर म्हणून एक त्याची सोलापूरची ओळख होती. सध्या असाच एक काळ तुम्हाला दिसतोय का? हे साहेब लोकसभा निवडणूक झाली, शहराचं एकंदरीत चित्र पाहिलं तर ज्या मध्यासाठी एवढी हाणामारी सध्या दिसते आपल्याला, तर त्यामध्ये काही काँग्रेसला फारसं मताधिक्य नाही. 800 मतं तशी मताधिक्य होतं. दक्षिणचा आपण शहरालगतचा विचार केला तर 10,000चं मताधिक्य आणि उत्तरमध्ये तर काँग्रेस पिछाडी होते. शहरातलं वातावरण काँग्रेसच्या बाजूनी होतंय असं आपल्याला दिसतं का या सगळ्या पार्श्वभूमीवरती? 100% महाराष्ट्रात तसंच आहे ना. विधानसभा बघा तुम्ही जे सर्वे आला आमचं 180 आपण तिन्ही विधानसभा मतदारसंघाचं गणित आता 180 काढतो. महाराष्ट्रात दाखवलेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी 180+ दाखवल्यात. आणि तिन्ही पक्ष एकत्र आले तर 100% महाराष्ट्रात हे आपलं सरकार येण्यासारखं आहे. आणि त्यामुळं आत्ता जे आपण बघता
की लोकसभेला जरी शहरमध्ये थोडंफार कमी असेल, पण लोकसभा वेगळे इलेक्शन असते, विधानसभा वेगळे असतील, महापालिका वेगळे असते. हे उमेदवार बघून लोक मतं ठरवत असतात. त्यामुळं जरी लोकसभेला थोडंफार कमी आम्हाला लीड असेल, ते विधानसभेला कव्हर होऊन जात आहे, ते काय अडचण नाही. यादोर म्हणजे जेवढा शहर मध्य हा मतदारसंघ चर्चेत आहे, तेवढा शहर उत्तर देखील चर्चेत आहे. आणि जी आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार म्हणजे अगदी धर्मराज काडादी यांना देखील काँग्रेसने असा प्रयत्न केला की त्यांना या निवडणूक आखाड्यामध्ये उतरायचं आणि तिथला मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणायचा. शहर उत्तरबद्दलची रणनीती काँग्रेसची काय? म्हणजे आता अर्थात तुम्ही अगदी सगळंच काही उघड बोलणार नाही, पण तुम्ही जास्तीत जास्त उघड बोला. धर्मराज काडादी जर उमेदवार आम्हाला मिळेल तर आनंद आहे. आम्हाला एक चांगला चेहरा आहे, स्वच्छ त्यांचा कारभार आहे आणि अनेक वर्ष ह्या सोलापूर शहराला फार मोठं त्यांचं सोलापूर शहरामध्ये एक जाळं आहे. त्यांच्याकडं सिद्धेश्वर कारखान्याचं जाळं आहे, त्यांच्याकडं महाविद्यालय आहे, कॉलेज, बँका, संस्था, जे त्यांचं कॅन्सर हॉस्पिटल, ह्या माध्यमातून काडादे साहेबाचं फार मोठं खऱ्या अर्थानं जाळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सिद्धेश्वर जे मंदिर आहे त्याचे ट्रस्टी आहेत आणि त्यांचा खरं तर आजपर्यंत ते कधी इलेक्शन लढवलं नाहीत. जर काडादे साहेब जर उतरले तर तिथली इलेक्शन 100% जिंकू शकतात. तिथं काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो. काडादे साहेबासारखा जर काँग्रेसला उमेदवार शहर उत्तरला मिळत असेल तर सिंगल फाईट आहे. भारतीय जनता पार्टीवर काँग्रेस तिथं जर झालं तर सिंगल फाईटमध्ये काडादे साहेब कधीही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला सर आहेत. कारण का आत्ता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अँटी लाट तयार झालेले आहे. ज्या पद्धतीने त्यांच्यावर काय नगरसेवक नाराज आहेत, त्यांचे लोक नाराज आहेत, त्यांच्या विरोधात एक अँटी पूर्ण म्हणजे लाट एक त्यांनीच तयार करून ठेवलं आहे. सगळं एकाला जवळ केलं तर एक लांब जात आहे. उदाहरण त्यांच्या इथलंच सांगतो, राजू पाटील जर त्यांचं काम केलं तर सुरेश पाटील इकडं काम करतात, असं त्यांनीच करून ठेवलं आहे सगळं. त्यामुळे जे उमेदवार इथं राहतील ते काँग्रेसला फायदा आहे. आता आम्ही कोण नसताना 74,000 मतं आहेत तिथं. शहर उत्तरमध्ये 74,000 मतं आहेत. त्यांनी सांगितले 1,00,000 मतं आम्ही तिथं लीड देऊ. 35,000चा लीड आहे तिथं फक्त. जर काडादी साहेबासारखा जर उमेदवार असेल तर लिंगायत समाज जरूर त्या ठिकाणी त्यांचा विचार करेल. आणि लिंगायत समाजचे या संदर्भात काही बोलणं झालं. लिंगायत समाजचे मतं, पद्मशालीचे मतं त्या ठिकाणी निर्णायक आहेत. या संदर्भात काही काडादी साहेबांशी बोलणं झालंय, सकारात्मक झालं बोलणं. ते स्वतःच म्हणजे त्यांच्या काय लोक मला बोलले होते, मी गेलो होतो चर्चेला आणि चर्चा झाली की बाबा राष्ट्रवादी तिथं क्लेम आहे आणि राष्ट्रवादीचा क्लेम असल्यामुळे तो मतदारसंघ आपल्याला सुटू शकतो का? एखादा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला तर हा सुटू शकतो. जर उमेदवार जर चांगला असेल तर पवारसाहेब आणि शिंदेसाहेब बसून जर निर्णय घेतला, हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळू शकतो का? पूर्वी बाबाराव चाकोदेपासून अनेक लोक काँग्रेस पक्षाच्या ह्या इथं शहर उत्तरमधनं विन झालेले आहेत. त्याला एक इतिहास आहे आणि तो इतिहास आहे. खरं काँग्रेस पक्षातनं विन अनेक वेळा झालेला आहे. त्यामुळे असं काय नाही आहे की बाबा आता मी तर नाही बोललो की 5 आमदार असताना ते निवडून आले ना, बरोबर आहे. काय बरं पराभूत कोण झालं नाही, सगळे होत असं असतं. त्याला काय असतंय, पराभूतच्या घाबरून इलेक्शन जर आपण बसलो तर कधीच तुम्ही आमदार होणार नाही. तुम्ही लढलं तरच आमदार होणार. तरी बघा लढल्यामुळे खासदार झाले, लढलं पाहिजे आणि काडादी साहेबांनी बाहेर पडलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. साहेब म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांनीच शहर उत्तरच्या वतीत आग्रह धरलेला आहे. तुमचा सुद्धा तसाच विचार आहे का की शहर उत्तरसाठी काँग्रेसने आग्रह, हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे? मला आनंद आहे ना. जर मी अध्यक्ष असताना तर 4 आमदार जर काँग्रेस पक्ष निवडून असतील तर ह्याच्यापेक्षा मला आनंद काय राहणार. जर मी जास्त आमचे खासदार आता महाराष्ट्रात आले ह्याचं क्रेडिट काँग्रेसला मिळालेलं आहे. जर जास्त आमदार आले ह्याचं क्रेडिट बी काँग्रेसला मिळणार आहे. आणि त्यामुळे जास्त सीट जर आमदार काँग्रेसचे आले तर उद्या तरीच हात बळकट होणार आहे. महाराष्ट्रामध्ये नाना पटोलेचा हात बळकट होणार आहे, वर शिंदे साहेब राहुलजी गांधीचा हात बळकट होणार, सोनिया गांधीचा हात बळकट होणार आणि ते आम्हाला आवडणार आहे सगळ्यांना. नाही पण ज्या मतदारसंघावर राष्ट्रवादीने पहिल्यापासून दावा केलेला आहे शहर उत्तर, तिथं आज आपल्याला असं दिसतं की या लोकसभेच्या विजयात मात्र काँग्रेसचा एक नूर बदलला आणि शहर उत्तरची जी जोरदार मागणी होती, तर सुरुवातीला असं वाटलं आपल्याला की नाही शहर अध्यक्षांचं असं नसेल, कार्यकर्त्यांची ती मागणी असेल. नाही पण आता तुम्ही सुद्धा
म्हणजे तुमची स्वतः तशाच पद्धती भूमिका आहे का की शहर उत्तर हा काँग्रेसला मिळाला हवा? मिळालं हवं. कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि मी अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांचं जे मत आहे, कार्यकर्त्यांची जी भावना आहे, मी प्रदेशला कळवणार आहे. किंवा ह्या ठिकाणी कालच आता चाकोते ग्रुपने फार मोठी मीटिंग घेतली आणि कार्यकर्त्यांची जर भावना असेल ते मागणारच. मी माझा पक्ष वाढवणं बघणारच ना साहेब. माझ्या जर काँग्रेसच्या लोकांची जर भावना असेल तर मला ते कळवावं लागेल प्रदेशला, शिंदेसाहेबांना, ताईंना. आणि जर एखादा बदल्यात त्यांना राष्ट्रवादीला मतदारसंघ गेला तर काय अडचण नाही, त्यांचा तिथं आमदार होऊ शकतो. नरोटे साहेब, म्हणजे आतापर्यंत तुम्ही शहर उत्तर मतदारसंघ पाहिला असेल, कुठली कमी वाटली? म्हणजे एक आपण काँग्रेसच्या दृष्टीने जर त्याचा अभ्यास करायचा म्हटलं की शेवटी जे काही तिथं पिछाड होती ती कुठल्या कारणामुळे नाही, होती? काय तिथं काय म्हणजे झालं? तुल्यबळ उमेदवार दिला गेला नाही हीच काँग्रेसची. साहेब तिथं काय झालं की पूर्वी आमच्या सगळं बघत होते, हे चाकोते परिवार बघत होते. चाकोते परिवार थोडं बॅकफुटवर गेल्यानंतर कोटे परिवाराकडे ही सगळी जबाबदारी दिली. आणि महेश यांना ज्यावेळेस इलेक्शन लढवले होते त्यावेळेस 52,500 मतं महेश यांनाला पडले होते. 59,000 फक्त मतं विजयकुमार देशमुखला पडले होते. महेश अण्णांनी जर तिथंच प्रयत्न केला असता आतापर्यंत ते आमदार होऊन गेले असते. महेश अण्णा इकडं आल्यामुळं तिथं उमेदवार स्ट्रॉंग नाही राहिला. त्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडं त्यांचा जो उमेदवार आहे, आमच्याकडनं उमेदवार इकडं काँग्रेसच्या विरुद्ध महेश अण्णा आल्यामुळं उमेदवार तिथं तुल्यबळ राहिलं नाही. त्यामुळे ते विनर झाल्यात. आज मी सांगतो महेश अण्णांनी किंवा काडादे साहेबांनी दोघांपैकी कोण बी तिथं इलेक्शन लढू दे त्यांनी हरतात साहेब. भारतीय जनता पार्टी हरते. महेश अण्णा देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत आणि काडादे साहेब तेवढ्याच ताकदीचे आहेत. दोघातलं कोणी जरी राष्ट्रवादीला सुटला तर प्रामाणिक आम्ही काँग्रेसचं लोक तिथं काम करू आणि महेश अण्णाला तिथं आम्ही मदत करू. तुम्ही मध्यबरोबर दक्षिणचा सुद्धा विषय काढला होता. आज दक्षिणबद्दलची आशा कितपत आहे काँग्रेसला? दक्षिण विधानसभेसाठीची जी तयारी म्हणा किंवा हे बघा, तिथला विश्वास. गेल्या वेळेस तालुकामधून बापूंना त्या ठिकाणी पूर्ण मायनस आहे. आजही तीच परिस्थिती आहे. फक्त शहरी भाग जो कव्हर करेल त्या ठिकाणी विनर होणार आहे. तसा उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी हुडकावा लागेल. ऑलरेडी बापूंनी बोसाची बिल दिली नाहीत. अनेक लोकांना तिथं ते नाराज आहेत. मग ते दिलीप माने ठरू शकतात. आता ते सृष्टी ठरवेल. मी उमेदवार असं ठरवू शकत नाही. पण ज्याच्याकडं शहराचे मतं वळवायला जे कॅपॅसिटी असेल त्या माणसाला जर तिथे तिकीट मिळालं तर 100% ते शीट आम्ही काढू शकतो. आता एक असं होतं, बेरजेचं राजकारण ज्या पद्धतीने काँग्रेसने केलं तशाच पद्धतीचं बेरजेचं राजकारण पुन्हा एकदा विधानसभेला आपल्याला पाहायला मिळेल का? म्हणजे याच्यामध्ये एक होतं की बरीचशी नाराज मंडळी, तर जी माहिती आपल्याला मिळाली किंवा जे चित्र आपल्यासमोर उभं राहिलं ती बरीचशी नाराज मंडळी शिंदेसाहेबांनी एकत्रित केली, तुम्हीसुद्धा एकत्रित केली आणि त्याचा एक चांगला परिणाम दिसून आलेला होता. तसाच प्रयत्न तो विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आपल्याला दिसू शकेल का? त्या व्हाच लागेल सगळ्याला एकत्रच आहे. कारण लोकसभा निवडणूक होती तिथपर्यंत या सगळ्या गोष्टी ठीक होत्या. गेल्यावरचे जे चुका आहेत दिलीप माने म्हणजे साहेब, अगदी, दिलीप माने साहेब असतील त्यांच्या लक्षात आला. जुना आपला प्रभाग असा जरी विचार केला, महेश यांना मध्यला असू दे त्यांना देखील लक्षात आलं किंवा हे आपल्या चुका झाल्यात. त्यामुळे आता दिलीप माने साहेब दक्षिणला गेले, महेश यांना शहर उत्तरला आले. हे सगळ्याला कळू लागलं आहे राजकारण. त्यामुळं ज्याला त्याला आता कळतं की आपण काय केल्यावर काय होणार आहे. आम्ही सगळे एकत्र झालो तर आम्ही भारतीय जनता पार्टीला हरवू शकतो. जर आम्ही सगळे एकमेकाच्या विरोधात उभारलं तर आणखी भारतीय जनता पार्टी इथं मान वर काढणार आहे. त्यामुळे हे 10 वर्षात सगळ्याला कळालेलं आहे की आपल्या चुकामुळेच हे भारतीय जनता पार्टी वाढलेली आहे. आणि त्यामुळेच आता जे ते शहाणे झाले आहेत किंवा जे ज्यांना त्यांना कळालं आहे, जे ते आपल्या आपल्या मतदारसंघात सध्याला काम करू लागले आहेत. नाही पण अंतर्गत जे काँग्रेस अंतर्गत ज्या काही गोष्टी होतात त्याच्यामुळे जे नाराज मंडळी ते दुरुस्त झाल्यामुळेच तै आलेले आहेत. ते दुरुस्त झाल्यामुळेच तै आले. बघा तैच्या विरोधात दिलीप माने साहेब उभारले, ते तैचं काम केले. तैच्या विरोधात महेशांना काम केले, ते ह्या ठिकाणी तैचं काम केले. तैच्या विरोधात मध्ये आडम मास्तर का उभारले होते ते तैचं काम केले. तैच्या विरोधात तोफिक पलवान उभारले ते काम केले. तैच्या विरोधात एमआयएम उभारलं ते काम केले. वंचित तैच्या साहेबाच्या विरुद्ध लढलं होतं. वंचितला कळालं किंवा आपल्यामुळे वोट डिवाइड होते, ते उशा झाले त्यांनी काढून घेतले. लोकांना कळालं आहे की आपापसात लढल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा फायदा होतो आणि कळाल्यामुळं येणाऱ्या काळात देखील ते सगळे सावधान आहेत. भारतीय जनता पार्टी अनेक वेळा एमआयएमच्या घरात दारात जाऊन बसवते, तुम्ही उमेदवार उभा करा, त्यांनी उभा केलं नाही. वंचितला ते लास्टपर्यंत महागाला तुम्ही उभारलं नाही. भारतीय जनता पार्टीचा वोट डिवाइड करण्याचा प्रयत्न राहतो.
हे लोकांनी सगळं ओळखायला पाहिजे. 100% इथनं भारतीय जनता पार्टी हद्दपार होईल. नाही, पण आता एवढ्या सगळ्यांना तुम्ही जवळ केलं, म्हणजे आता ही जी सगळी नावं सांगितली, सगळ्यांचं समाधान करणं हे तुमच्यासमोर आव्हान नाही का, एक शहर अध्यक्ष म्हणून? नाही, आव्हान आहे, पण आता हे सगळे लोक जवळ झाले, मग यातले न्याय द्यायचा कोणाला आणि त्यातनं कोणी नाराज होणार नाही का परत? पुन्हा नाही साहेब, आडम मास्तर महाग आमदार होऊन गेलेत. काय त्यांना काय देवाने दिलं, लोकांनी एवढं भरभरून दिलं, त्यांनी सेवा करावी, नवीन लोकांना संधी द्यावी. ठीक आहे ना, एवढं तुम्हाला दिलं लोकांनी, 2दा आमदार झाले ते. आता नवीन लोकांना संधी दिली पाहिजे ना. मी त्यांना आव्हान करतो, विनंती करतो, पुढं जाऊन आम्ही करणारच आहे. ते आज फिरतायत, पण आम्ही अजून फिरायला चालू केलं नाही ना कोण. आम्हालाही त्यांच्यावर जायचं आहे की मास्तर साहेब आता आमच्यासारख्याला नवीन संधी द्या. त्यांना फिरतात तर तसं आम्हाला फिरता येणार, आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे की हो आम्हाला मदत करा म्हणून, काँग्रेसला मदत करा म्हणून. आज ते जसं फिरतात तसं आमच्या लोकांनी गेलं पाहिजे त्यांच्याकडं, एकदा त्यांची मदत मागितली पाहिजे. आज नाही, पण ही कसरत होणार नाही का? कसरत करावं लागेल साहेब. म्हणजे आता ही जी सगळी नावं सांगितली, कुठलंच क्षेत्र हे कमी नाही आहे. सगळ्या क्षेत्रात कॉम्पिटिशन राहिलेलं आहे, त्यामुळे ह्यात बी कॉम्पिटिशन आहे. आणि ते सगळ्याला घेऊन जाणार माणूस पाहिजे, तसं हँडल केला पाहिजे सगळ्यांना, आणि होऊ शकतं, काय अवघड नाही ते. याचबरोबर आता आहे की खरं तर महापालिका निवडणूक तशी लांबलेलीच आहे. कोणते चुकीचे परिणाम तुम्ही बघताय, म्हणजे प्रशासक राज जे चालू आहे महानगरपालिकेमध्ये, त्यामुळं शहराच्या एकंदरीत सगळ्या प्रश्नाचा कसा परिणाम होतो? हे सगळं पाप भारतीय जनता पार्टीनेच केलं ना. महापालिका होऊ दिलं नाही, तुम्ही बघा, जिल्हा परिषद होऊ दिलं नाही, पंचायत समिती होऊ दिलं नाही. कारण आज आपल्याला सांगितलं होतं की समांतर जलवाहिनी नोव्हेंबरमध्ये होईल असं. साहेब, हे महानगरपालिका पुढे ढकलायचं काम कोण केलं? भारतीय जनता पार्टीच करते ना. त्यांच्या मनात आलं काय बी होतंय, त्यांच्या मनात आलं होत नाही. हे सगळं पाप त्यांचंच आहे. त्यांना मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची होती म्हणून त्यांनी इलेक्शन राज्याचे होऊ दिले नाहीत. जवळपास 24 महापालिकेचे इलेक्शन राज्यातले झाले नाहीत. त्यांना लोक त्यांच्याबरोबर नाही, त्यांच्या विरोधात संख्या आहे म्हणून त्यांनी इलेक्शन घेतले नाही. आणि तुम्ही बघता की आता आमदारकीला परवा काय झालं, किती लोकांना पैसे दिले, त्याच्या अगोदर बी तुम्हाला माहीत आहे किती पैसे दिले. हे घाणेरडी सवय, हे घाण सवय भारतीय जनता पार्टीने ह्या राज्यामध्ये आणलेल्या आहे. नाही, एकंदरीत नागरी जीवन जे आपण म्हणतो त्याच्यावरती कशा पद्धतीने परिणाम होतोय? प्रशासन जे प्रशासक राज्य आहे, वेळेवर जर इलेक्शन झाले असते तर प्रशासनावर अंकुश झाला असता. आज तिथं तुमचे लोक सदस्यच नाही, त्यामुळे प्रशासन कसं वागायला आहे. आज सोलापूर शहर बघा काय अवस्था आहे. त्यांनी सांगितलं की कचरा तर सोलापूर शहरामध्ये सगळं कचरा दिसतोय. स्मार्ट सिटीबद्दल तुम्ही एवढं सगळं सांगितलं, एवढा निधी आणला, आज साधा जरी पाऊस झाला तर गुडघ्या एवढं कमर एवढं पाणी थांबवलं आलं आहे. हे सगळं हे मुख्य विषय समांतर जलवाहिनीचा आहे की जी नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल. आणि आता शेवटी त्याच्यानंतरही त्यांचं म्हणणं असं आहे की असं काही नाही की 2 दिवसाआड होईल किंवा समांतर जलवाहिनी झाल्यानंतर त्यांचं तसं अगदी आश्वासक असं. बघा साहेब, आम्ही आमचं सगळ्यांचं प्रोसिडिंग काढा. आम्ही त्यावेळेस मागणी करत होतो की 2051च्या जनगणनेप्रमाणे तुम्ही मोठ्या व्यासची लाईन घाला. तुम्ही एकतर शिंदे साहेबांनी तुम्हाला NTPC माध्यमातून 250 कोटी दिले, तुम्ही स्मार्ट सिटीमधनं 200 कोटी घेतलात. अहो, राज्य तुमचं आहे, देशात सत्ता, राज्यात सत्ता, तुमच्या देशात सत्ता आहे, तुम्ही निधी आणा ना. तुम्ही हाय त्या ह्याच्यातच छोटी व्यासाची घालत बसला. ही तुम्ही जी आत्ता आणाला 2030ची जनगणना आहे, 30च्या जनगणनेप्रमाणे आता 24 आलं आहे, आता उद्या 25 उजाडणार आहे, झालं, संपत आलं. हे आमची मागणीच मूळ होती की 2051च्या जी जनगणना म्हणजे 2051ला जनगणना लोकसंख्येच्या प्रमाणे तुम्ही ही लोकसंख्येप्रमाणे मोठी व्यासाची घाला. तुम्ही करताना देखील छोट्या व्यासपीठाची केलात. अजून पुढं प्रॉब्लेम येणारच आहे ते साहेब. सगळे समांतर जलवाहिनी झाली तरी प्रश्न सुटणार नाही, येणारच प्रॉब्लेम 100% येणार आहेत. म्हणून आम्ही तेच सांगतो ना, तुम्ही एवढा गावगाव करता तर ते पैसे शिंदे साहेबांनी दिलेत ना 250 कोटी. शेवट काय आणलं, त्यात काय आणलं, तुमचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे? ही पाईपलाईन तुमचं राज्यात होतं, देशात तुमचं होतं, तर मोठी व्यासपीठ आणा तुम्ही. व्यासाची लाईन 2050 पर्यंत तुम्हाला पाणी कम पडलं नसतं ना. शेवटचा प्रश्न असा आहे की विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसचे कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत? एक कार्यकर्त्यांकडून कोणची तुमची अपेक्षा आहे?
आणि सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट काय? 11 जे मतदारसंघ आहेत त्या 11 मतदारसंघामध्ये आता 2 आमचे खासदार राहणार आहेत. थोडा भार तिकडचा भाग येत आहे, तर दोन्ही खासदाराची कसरत ह्या ठिकाणी लागणार आहे. आणि यामध्ये जे उमेदवार ठरवतील त्या उमेदवाराला इतर जे उमेदवार आहेत जे मागणारे इच्छुक आहेत त्यांनी आपणच आमदार होणार आहे अशा भावनेने मदत केली तर लोक तुमच्या बाजूला राहतील. वोट डिवाइड जे भारतीय जनता पार्टीला अपेक्षा आहे ते वोट डिवायडर थांबवलं तर रिझल्ट नक्की चांगला येईल. आणि जर इथं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे जर उमेदवार आले आमदार म्हणून तर लोकांचे कामं होतील, जनतेचे कामं होतील आणि सक्षम त्या भागामध्ये आता बघता की अनेक वर्ष झालं आपण बघता की आमदार दिसत नाहीत, खासदार दिसत नाहीत. एक भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध लाट आता सध्याला तयार आहे की आता आता बघा या तुम्ही- अनुषंगाने आता तोच एक प्रश्न राहिला बोलतो की लाडकी बहीण योजना किंवा लाडका भाऊ योजना, आता अशा ज्या योजनांनी मतदारांना आकर्षित करण्याचा एक प्रयत्न आहे, हे मुद्दे प्रभावी ठरणार नाहीत का निवडणुकीच्या दरम्यान? ठरणार ना प्रभावी. बघा त्यांच्या हातातून इलेक्शन गेल्यामुळे हे सगळं चाललंय त्यांचं. लाडकी बहीण योजना ही 2च महिन्याची आहे. 2 महिने पैसे देईल, पुढं बंद पडणार आहे. हे लोकांना एक प्रकारचं गाजरच आहे हे देखील. 2 महिन्याचे पैसे येणार आता राखी पौर्णिमेला देतील पैसे सगळ्यांना, पुन्हा राज्यभर देतील. पुढं काय मग योजना चालणार नाही किंवा चालणार ते नाही. मतदार त्याचा कुठलाही प्रभाव पडणार नाही असं वाटतं निवडणुकी लोकांना देखील माहीत आहे पैसे घ्यायचं आणि काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीला मतं टाकायचे. घेतील पैसे त्यांचे. लोकांना माहीत नाही. मग 5 वर्षात का केलं नाही तुम्ही हे सगळं? 2 महिन्यात कशासाठी करलात? लोक ओळखत आहेत, घेतात पैसे आणि करायचं ते करेक्ट कार्यक्रम करतात. कारण आपण बघतो की वीज पंपांना जे पंप आहेत त्याचं देखील एक आता बघा लोकांना अपेक्षित होतं ह्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना वीज मोफत मिळायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आंदोलनही केलं ना आम्ही. शेतकऱ्यांना वाटत होतं कर्जमाफी झाले पाहिजे, झाले नाही. ह्यांनी केलं नाहीत, केंद्रात बी केलं नाहीत. शेतकऱ्या हातात भोपळाच आहे ना. हे बघा ह्यांनी आता सवलत कशाला दिली, कारला दिली, मोबाईल दिले. अहो आमच्या अपेक्षा काय, गॅसला तुम्ही द्यायला पाहिजे सवलत. गॅस जे महागाई वाढते त्याच्यावर तुमचं लक्ष नाही. पेट्रोल नाही, डिझेलवर नाही, बाकीच्या गोष्टी तुम्ही वाढवता. लाडकी बहीण जी योजना आहे हे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे आणलेलं आहे आणि फेल जाणार आहे. आता हे तुमच्या टार्गेटवरती जे निवडणुकीचं टार्गेट आहे, विधानसभा जी तुमच्या डोळ्यासमोर आहे, तर ते टार्गेट कशा पद्धतीचं आहे? या म्हणजे सोलापूर आपण शहराचाही विचार करू किंवा जिल्ह्याचाही. शहरात विचार केलं तर शहरातले नाही, जे आमदार आहेत, खात्री कितपत आहे खात्री की सांगतो, शहरात जे उमेदवार आमचे राहतील ते उमेदवार काँग्रेस पक्षाने जर आपण जे आता चर्चा करतोय तसे जर उमेदवार सगळे मिळाले तर शहरात देखील रिझल्ट चांगला लागेल आणि जिल्ह्यात देखील रिझल्ट चांगला लागेल. एकंदरीत विधानसभा निवडणुकीसाठी आता काँग्रेसनं जोरदार मोर्चे बांधणी केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शहर उत्तरवरती काँग्रेसनं दावा सांगितलेला आहे. मध्यसाठी तर काँग्रेसकडे आपण पाहतोय की एक इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यात अगदी दस्तूरखुद्द शहराध्यक्षसुद्धा आमचे येतात आणि दक्षिणवर देखील एक त्यांचा दावा आहे. पण दक्षिण असेल, मध्य असेल किंवा शहर उत्तर असेल, यासाठी आता काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी हे आग्रही आपल्याला दिसून येत आहेत. आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितल्याप्रमाणे की दोन्हीकडे आमचे आता खासदार आहेत आणि जर महाविकास आघाडीनं, काँग्रेसनं आम्ही जी पक्षाकडं मागणी करतो आहे त्या पद्धतीनं जर प्रत्यक्षामध्ये काही गोष्टी उतरल्या तर निश्चितच शहरातलंही चित्र एका वेगळ्या पद्धतीचं दिसून येईल आणि जिल्ह्यातसुद्धा एक महाविकास आघाडी म्हणून एक मोठं यश मिळेल. आणि असं असताना जी काही राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजनांची जी जाहिरातबाजी चालू आहे किंवा जी योजनांची आमिषं मतदारांना दाखवली जातात किंवा मतदारांवरती प्रभाव पडेल अशी एक व्यूहरचना आखली जाते, तर तशा योजनांचा मतदारावर कोणताही प्रभाव पडणार नाही. आणि आता मात्र राज्यामध्ये सत्तांतर घडेल आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचं म्हणणं की 180 जागा तरी कुठं गेलेल्या नाहीत अशा पद्धतीचा एक विश्वास आहे. या सगळ्या चर्चेचा एक महत्त्वाचा सार असाच आहे की जशी एक राज्यामध्ये काँग्रेसच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांचा जो आत्मविश्वास वाढला आहे, तर तसाच एक आत्मविश्वास आपल्याला सोलापूर शहरात सुद्धा दिसून येतो. आणि त्यासाठीच तिन्ही मतदारसंघाकरता काँग्रेसची एक जोरदार तयारी आपल्याला दिसून येते. आणि येणाऱ्या काळामध्ये कशी काँग्रेसची भूमिका राहील, महाविकास आघाडी म्हणून पावलं कशी पडतील आणि त्याचं चित्र काय असेल हे आपल्याला भविष्यात समजेलच.
चेतन नरोटे साहेब इथं आले. खरं तर लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची ही पहिलीच मुलाखत होती. खासदार प्रणिती शिंदे यासुद्धा आपण त्यांना प्रयत्न करतोच आहे की त्या इथं मुलाखतीला येतील आणि जो काही लोकसभेतला विजय आणि आता विधानसभेची सगळी तयारी या अनुषंगाने आज शहराध्यक्षांनी सविस्तर असा संवाद साधला. याबद्दल बिहार न्यूजच्या वतीने मनपूर्वक आभार. धन्यवाद.